नमस्कार. भूमिकी रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण अगदी मस्त झणझणीत आणि चमचमीत शेंगदाणा चटणी करणार आहोत. तर ही चटणी अप्पे, इडली, डोश्यासोबत खायला अप्रतिम लागतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर मग जराही वेळ न घालवता मस्त अशी झणझणीत शेंगदाणा चटणी करायला घेऊया. तर त्याकरिता एका मीडियम साईजच्या कढईमध्ये मी 1 वाटी शेंगदाणे घेतले. आपल्याला शेंगदाणे छान खरपूस आणि खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता इथं तुम्ही बघू शकता शेंगदाण्याला आपल्याला अगदी मीडियम आचेवर छान जवळपास 5 ते 6 मिनिटं आपण भाजणार आहोत. इथं शेंगदाण्यांचा कलर छान बदललेला आहे. अगदी शेंगदाणे हलके गोल्डन कलरचे झालेले आहे. तर आपण इथं शेंगदाणे भाजले की नाही चेक करण्यासाठी अशा प्रकारे मी शेंगदाण्याचा साल काढून बघितलं. इथं आपला साल अगदी सहज निघत आहे आणि शेंगदाणे पण छान फुटले आहे. म्हणजेच आपले शेंगदाणे भाजून झालेले आहे. थंड करण्याकरिता हे शेंगदाणे ठेवायचं आणि पूर्णपणे साल काढून घ्यायचं आणि याला मिक्सरला पिसायचं. आता मिक्सरला पिसत असताना यामध्ये आपण 3 ते 4 किंवा आवडीनुसार तुम्ही मिरच्या घालू शकता. सोबतच कोथिंबीर घालूया. 1 ते 2 चम्मच आपण इथं गोड दही घालणार आहोत. दही आपल्याला गोडच घालायचं आहे. नंतर चवीनुसार मीठ घालूया. याचा तिखट आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी थोडी साखर घालूया. आता मी ही शेंगदाणा चटणी अगदी बारीक अशी मिक्सरला बारीक करून घेत आहे. तर लगेचच इथं आपली मस्त अशी शेंगदाणा चटणी तयार आहे. अगदी मी थोडं पाण्याचा वापर करून ही शेंगदाणे चटणी छान पिसून घेतली. आता तुम्हाला शेंगदाणे चटणी कितपत पातळ किंवा कितपत घट्ट ठेवायची आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. तर इथं अशा प्रकारे आपली इथं मस्त अशी झटपट, खमंग आणि रुचकर अशी शेंगदाणा चटणी तयार झालेली आहे. तर इथं तुम्ही बघू शकता शेंगदाणे चटणी मी कितपत घट्ट ठेवलेली आहे. आता आपण ह्या शेंगदाणा चटणीला अगदी तडका टाकणार आहोत. तर तडक्यासाठी आपल्याला तेल गरम करायचं आहे. गरम तेलामध्ये जिरं घालूया. सोबतच 2 ते 3 सुक्या लाल मिरची घालूया. हिरवी मिरची घातली तरी चालेल आणि कढीपत्ता घालूया. आता हे सर्व मिश्रण छान तेलामध्ये अगदी 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया किंवा त्यांना छान कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये परतायचं आहे आणि नंतरच या चटणीवर आपल्याला याचा तडका घालायचा आहे. तर अशा प्रकारे अगदी मस्त अशी ही रुचकर आणि खमंग अशी इथं शेंगदाणा चटणी तयार आहे. करायला अतिशय सोपी आहे. विविध अप्पे, डोसे किंवा इडलीसोबत ही चटणी खायला अप्रतिम लागतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. तर अशा प्रकारे अगदी काही वेळातच आपली ही शेंगदाणा चटणी तयार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.